मॅच क्रमांक 2 कडे आपण वळणार आहोत, जिथे मात्र बॅटिंगसाठी सुनील शिंदे तयार होताना पाहायला मिळतात. नॉन स्ट्राईकला गणेश शिंदे बॅटिंगसाठी आणि पहिला बॉल टाकण्यासाठी प्रवीण बॉलिंग मार्कवरती. पहिला बॉल आडव्या बॅटनी बॅटस्विंग तुम्ही पाहू शकता आणि हा बॉल एक टप्पा घेत सरळ सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलचं स्वागत केलंय सुनील शिंदेनी चौकाराने. येतोय पहिला बॉल, चौकार. सुरुवात मात्र तुम्ही पाहू शकता, अप्रतिम सुरुवात या सामन्याची कुरुशी टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. हाफ व्हॉलीबॉल होता, त्याला मात्र एक वेगळ्या स्टाईलने मात्र लेग साईडला पंच केलं होतं, स्क्वेअर लेगला, जिथे मात्र कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. एक टप्पा घेत बॉल सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी जाताना पाहायला मिळतोय. येतोय तो चौकार. प्रेक्षकांना विनंती आहे, प्लीज बॉल आपण आमच्या पंचांपर्यंत, खेळाडूंपर्यंत पुन्हा द्या, आपल्याला विनंती आहे. पहिला बॉल चौकार आलाय. प्रवीण वालुगडे गोलंदाजी मार्क होते, आपण पाहिलं. मॅचला होते सुरुवात. मॅच क्रमांक 1 आपण जर पाहिली, टीम वारसुळीदेव संघाने जिंकली. मॅच क्रमांक 2 कडे आपण वळणार आहोत, जिथे मात्र पहिला बॉल चौकार आलाय. बॅकफुटला गेले, कव्हरच्या डोक्यावरून जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. सुनील मारुती शिंदेच्या बॅटमधून आलेला एक क्रॅकिंग स्ट्रोक, ओव्हर द कव्हर खेळलेला फटका, चौकार. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून. बॉडी वेट थोडंसं पाठीमागे ट्रान्सफर केलं, अगदी कव्हरच्या डोक्यावरून खेळलेला एक नेत्रदीपक सुंदर स्ट्रोक, चौकार, 4 धावा. पाठीमागे गेले, बॅकफुटला गेल्यानंतर या बॉलला उचललंय, क्षेत्ररक्षक कोणताही नसेल, डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे हा देखील बॉल पाठवलाय सुनील शिंदेने. 4 धावांसाठी चौकार. लागोपाठचे 3 बॉल आणि 3 चौकार सुनील शिंदेच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात कुरुशी ब्रह्मास्त्र टीम मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळते. सुनील शिंदेची जबरदस्त बॅटिंग होताना पाहायला मिळते. प्रवीण वालुगडेला कमबॅक करावं लागेल. चांगली त्या ठिकाणी गोलंदाजी मात्र त्या ठिकाणी करावी लागेल या मॅचमध्ये. समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीये. 4 बॉल 4 चौकार. सुनील शिंदेच्या बॅटमधून येणारा चौकारांचा पाऊस पडताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणखी एक दिमागदार स्टाईलमध्ये ठोकलेला बॅडमिंटन स्ट्रोक, समोर बॅक टू द बॉलर खेळलेला स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, चौकार. क्वालिटी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पॉवर प्लेमध्ये कशा पद्धतीनं बॅटिंग केली पाहिजे हे सुनील शिंदेकडे तुम्ही पाहू शकता. चांगली बॅटिंग. 4 चेंडू 4 चौकार आतापर्यंत आलेत. प्रवीण वालुगडे यांच्यावरती आक्रमण केलं जात आहे. खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, इथे सिंगल मित्र मिळताना पाहायला मिळेल. 5 बॉल आतापर्यंत झालेत. टोटल धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते 17 रन, 17 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नॉनस्टॉप बॅटिंग सुनील शिंदे. शो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढे आले, त्यानंतर कव्हर पॉइंटच्या मधून या बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. आणखी एक देखना क्लासिकल ड्राईव्ह सुनील शिंदेच्या बॅटमधून आलेला. आणखी एक जबाब स्ट्रोक, 4 धावांसाठी चौकार. 21 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. तब्बल 5 चौकार या संपूर्ण षटकामध्ये सुनील शिंदेने ठोकलेत. क्लासिकल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुनील शिंदे यांची. पहिलं षटक महागडं ठरलंय. कुरुशी ब्रह्मास्त्र संघाचा विचार केला तर काय फलंदाजी केली यार, अप्रतिम फलंदाजी सुनील शिंदेनी केली. 6च्या 6 बॉल ज्या पद्धतीने बॅटिंग केली, कमालीची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 5 चौकार त्यांच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळाले. यानंतर विजेता दोन्ही टीम जे विजय आहेत त्या 2 टीममध्ये मॅच खेळवली जाईल, याची देखील नोंद तुम्हाला घ्यावी लागेल. लेग साईडला पंच केलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती स्क्वेअर लेग गेला. अप्रतिम झेल टिपलाय. विकेटचं पतन
गणेश शिंदे अगदी शून्यावरती बाद होताना पाहायला मिळत आहेत. क्वालिटी कॅच. हा कुठे आहेत? किती टाइम लागेल? या लवकर तुम्ही. कुठे घरी येऊ का कंपनीत? या की मग सांगितले ना. नाही कॉमेंटेटर दुसरा कोण. आता 2 मॅच मी सलग करतो. या बर ठीक आहे. या चालते. या 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 या. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल आपण जर पाहिला तर डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती विकेट आली. दुसरा बॉल डॉट येताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी प्रशांत यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. हा फटका तुम्ही पाहू शकता. बॅट स्विंग जबरदस्त आहे. ऑन साइडला एक चाबूक स्ट्रोक सुशांत शिंदेच्या बॅटमधून आलेला. डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे गेलेला हा एक जबरदस्त टोले जंग सिक्सर. चांगली बॅटिंग. आता पहा पहिल्या मॅचमध्ये तितक्या धावा आल्या नाहीत, परंतु या मॅचमध्ये आपण जर पाहिलं सुनील शिंदे आणि सुशांत शिंदेची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. सत्तावीस धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहे. 27. पहिलं विकेट. एक विकेट या ठिकाणी आपण पाहिली जिथे गणेश शिंदे पहिल्याच बॉलवरती खेळताना मात्र त्या ठिकाणी या षटकामध्ये बाद झाले. त्यानंतर सुशांत शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर पहिला बॉल डॉट आणि त्यानंतर मात्र सिक्सर येताना आपण पाहतोय. पुढचा बॉल फुलटॉस आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न राहिलाय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि आणखी एक अप्रतिम चांगला कॅच पकडलाय त्या ठिकाणी. सुशांत शिंदेनी सिक्सर मारल्यानंतर विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. आणखी एक विकेट गुरुशी ब्रह्मास्त्र संघ. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक सिंगल येताना पाहायला मिळते. धावफलकावरती जाऊया. धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते ती एकूण धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 28. 28 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. 4 षटकांची लढत आहे. सुनील शिंदे नॉन स्ट्राईकला आहे जे चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. ओ हा बॉल पाहावी लागेल. लाईन पाहावी लागेल. पंचांचा इशारा येणं बाकी असेल. एक सिंगल मिळताना पाहायला मिळेल. डिक्लेअर आहे का पंच? काय आता सिंगल नाही. 28 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. ओव्हर कंप्लीट झाले. 28 पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या 21. या षटकामध्ये धाबा आल्या 7. हे षटक आपण जर पाहिलं प्रशांतचं चांगलं राहिलं. एकंदरीत या संपूर्ण षटकाचा विचार केला तर नवीन गोलंदाजी मार्कवरती श्रेयश येतोय.
बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर सुनील शिंदे मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करताना आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 5 चौकार त्याच्या बॅटमधून आले होते आणि त्यानंतर आपण पाहिलं तर विकेट्स आल्यात. गोलंदाजी मार्कमध्ये श्रेयस आलाय पहिलं षटक हाताळण्यासाठी. पहिला बॉल, पूलचा फटका. पूल इज अ पॉवरफुल, पूल इज अ सक्सेसफुल आणि पूल इज अ ब्युटिफुल. काय फटका खेळलाय सुनील शिंदेच्या बॅटमधून आलेला ऑन साइडला एक क्रॅकिंग सिक्सर. सुनील शिंदे चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि आपण पाहिलं तर हाईटचा प्रॉपर वापर केला जातोय. केएसके मधला सर्वात उंच असणारा खेळाडू म्हणून सुनील शिंदेकडे पाहिलं जातं आणि हाईटचा प्रॉपर यूज या ठिकाणी सुनील शिंदे करताना आपण त्यांना पाहतोय. हा बॉल होता, त्याला अगदी मिडल ऑफ द बॅट केलं होतं. डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे या बॉलला पाठवलं होतं 6 धावांसाठी. सुनील शिंदेची चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 34 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतायत. षटक क्रमांक 3 मध्ये श्रेयस पुन्हा एकदा निघतायत. या बॉलला जाऊन दिले, सोडून दिले. ऑप्स्टमच्या बाहेर जाणारा बॉल, वाईट बॉल आहे. चांगली बॅटिंग तुम्हाला करावी लागेल या मॅच मध्ये, जशी सुनील शिंदे सातत्यपूर्व चांगली बॅटिंग करताना आपण त्यांना पाहतोय. या बॉलला सुद्धा जाऊ दिले. पंच पुन्हा एकदा इशारा करतायत, पुन्हा एकदा सांगतायत की हा वाईट बॉल आहे. श्रेयसला लाईन टिक करावी लागेल. चांगल्या लाईनवरती बॉल तुम्हाला पुन्हा पुन्हा टाकावे लागतील या मॅच मध्ये. सुनील शिंदे चांगल्या फॉर्म मध्ये आहे. आतापर्यंत चांगली बॅटिंग सुनील शिंदेने केले. पुढचा बॉल यावेळेस समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. आता मात्र कॅच पकडले. सुनील शिंदेचा खेळ इथे समाप्त झालाय. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. गुडलेन स्पॉटवरती पडल्यानंतर बॉल अगदी मिडल ऑफ द बॅट केला होता. समोर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते. इथे एक चांगला कॅच. सुनील शिंदेचा खेळ संपलाय. चांगली बॅटिंग आतापर्यंत केली. सुरुवात संघाला अप्रतिम केली. 34 धावा 36 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. सुनील शिंदेची महत्वाची विकेट आले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. अजय फलंदाजीसाठी येत आहेत. सिक्स 36 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतात. श्रेयसला विकेट मिळाले कारण सुनील शिंदे बाद होणं देखील गरजेचं होतं. कारण या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर सुनील शिंदेची फलंदाजी अप्रतिम सुरू होती. इथे एक चांगला बॉल आहे, खोलात टाकण्याचा प्रयत्न केला होता. ऑफस्टम्पच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळाली होती. डॉट बॉलची सांगता इथे पाहायला मिळते. श्रेयसची चांगली गोलंदाजी, कमबॅक केलाय श्रेयसने, कौतुक करावं लागेल. धावसंख्या स्कोरबोर्डती 36. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पंच लाईन पाहतायत, सांगतायत पुन्हा एकदा की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धावा श्रेयसनी खूप दिल्यात या षटकाचा विचार केला तर. धावसंख्या आपण जर पाहिली तर 37 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. तुम्ही पाहताय ज्यांनी उतेश्वर चषक 2025चा हा क्रिकेटचा थरार ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. कव्हर्सला क्षेत्ररक्षकांनी चुकी केली. थोडंसं स्टाईल मारण्याचा प्रयत्न केला, झेल मात्र ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस. एक सिंगल रन कंप्लीट होताना पाहायला मिळते. सोपा झेल होता, हातामध्ये होता, परंतु कॅच पकडू शकलेले नाहीये. एक सिंगल येताना पाहायला मिळते. 38 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतात. नो बॉल. पंचांनी सांगितलं त्या ठिकाणी हातातून बॉल सटकला होता. बॉल पाठीमागे चाललाय. सिंगल प्लस नो बॉल अशा 2 धावा स्कोरबोर्डमध्ये जोडल्या जातील. धावफलकावरती जाऊया. धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते ती 40 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. 40 रन्स. अजूनही एक षटक बाकी आहे.
पंचांना विनंती आहे की आपण दुसरा बॉल घ्या. ठीक आहे, ओके, आलाय बॉल. सामन्याला आपण सुरुवात करूया. 40 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागत आहेत. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. टीम कृषी ब्रह्मास्त्र चांगली बॅटिंग आतापर्यंत केले. अनिल शिंदे मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला तुम्ही बॅटर पाहताय. श्रेयसची चांगली गोलंदाजी राहिली, परंतु एक्स्ट्रा धावा श्रेयसनी बऱ्याच खर्च करताना पण त्याला या ओव्हरमध्ये पाहिलंय. पुढचा बॉल खोलात टाकलेला बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक छोटे आहेत त्या ठिकाणी. बॉलवरती वेगाने जातील तोपर्यंत एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. धावफलकावरती जाऊया. 41 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल, कारण बरेचसे बाईट नो बॉल या षटकामध्ये आला. विकेट्स प्राप्त झाल्या, परंतु एक्स्ट्रा धावा श्रेयसने बऱ्याच खर्च केल्यात. ऑन द राईज समोर फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी मिड ऑफला, परंतु पकडू शकलेले नाही आहेत. बॉल मिसफिल्डिंग पाहायला मिळाली. एक सिंगल येताना पाहायला मिळते. धावफलकावरती जाऊया. धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते ती 42 धावा. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. टीम कुरोशी ब्रह्मास्त्र 42, 42 धावा स्कोरबोर्डती लागतात. 3 विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. जन्नी उतेश्वर चषक 2025चा हा क्रिकेटचा दिमागदार 16 दिवस क्रमांक 1 आपण पाहतोय. वेंगळी गावच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. KSK प्रतिष्ठानचं खऱ्या अर्थाने नवी मुंबईमधलं क्रिकेट सुरू झालंय. या अगोदर एक स्पर्धा आपण पाहिली, लामज या गावाकडून आलेली ती क्रिकेट स्पर्धा, ऐरोली या ठिकाणी झालेली क्रिकेट स्पर्धा, आणि त्यानंतर स्पर्धा क्रमांक 2 KSK प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण सर्वजण पाहतोय, अनुभवतोय. वेंगळी गावची क्रिकेट स्पर्धा जन्नी उतेश्वर ट्रॉफी 2025चा हा क्रिकेटचा एक जबरदस्त सोहळा पाहायला मिळतोय. मॅच क्रमांक 2 तुम्ही पाहताय. अंतिम षटक घेऊन येत आहेत गोलंदाज अजिंक्य. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. स्ट्राईक एंडला अजय आहेत. यावेळेस पुढे आले, पदललीत त्याचा वापर केला. ऑन साईडला बॉलला हवेत खेळले क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. मिड विकेटवरून येतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 44 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. सुनील शिंदेची जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. एकंदरीत आपण या मॅचचा विचार केला तर या बॉलची लाईन पाहावी लागेल. पंचांनी सांगितलं हा वाईट बॉल आहे, आउट ऑफ द लेग स्टंप हा बॉल पाहायला मिळाला. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात येतोय. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 45 धावा, 45 रन्स. या ही बॉलची लाईन चेक करावी लागेल, पाहावी लागेल. वाईट बॉल, आणखी एक खराब बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 46 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. एका बाजूला टीम तोरणीवाडी, त्यांच्या विरोधामध्ये टीम आपण जर पाहिलं तर टीम कुरुशी ब्रह्मास्त्र असा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढे आले, पदल आली, त्याचा वापर केला, परंतु बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. डॉट बॉल. बॅटिंग तुम्ही पाहताय. अजय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्राईकला सुनील शिंदे आहेत, जे हार्ड हिटर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांना स्ट्राईकवरती आणणं गरजेचं असेल. मंकडिंग करण्याचा प्रयत्न इथे गोलंदाजाच्या माध्यमातून होताना आपण पाहिला. क्रिकेटचा भाग आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही जर पाहिलं, पुढचा बॉल यावेळेस ऑन द राईट समोर खेळलाय. काय फटका होता, अगदी साईड स्क्रीनच्या बाजूला जाऊन हा बॉल पडतोय. अजय यांच्या बॅटमधून आलेला एक अभूतपूर्व स्ट्रोक. काय फटका खेळला, सुरेख स्ट्रोक, येतोय सिक्सर. बॅकफूट पंच म्हणावा लागेल. अगदी विराट कोहली यांची आठवण करून देणारा हा स्ट्रोक पाहायला मिळाला. जो पाकिस्तानच्या विरोधात खेळलेला समोरचा सिक्सर होता, त्याच पद्धतीचा स्ट्रोक. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही ओमसाई MTCच्या माध्यमातून पाहू शकता. गुडलेंड स्पॉटवरती पडल्यानंतर बॉल समोर खेळला होता. 6 धावांसाठी. पुन्हा एकदा बॉडीवरती टाकलेला बॉल इथे पाठीमागे सिंगल एक डिक्लेअर स्वरूपामध्ये येताना पाहायला मिळते. धाव फलकावरती जाऊया. धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते 53. 53 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतायत. फिफ्टी 53 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. हे क्रिकेट आहे. चांगलं क्रिकेट मी म्हणेन टीम कुरुशी ब्रह्मास्त्रनी खेळलंय. चांगली बॅटिंग आतापर्यंत. 53 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतायत. हाही बॉल चांगला आहे. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडला
अगदी हा बॉल पाठीमागे निघून जातोय. स्ट्राईक रोटेट करायची आहे आणि इथे विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. बॅटिंगसाठी महेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत धावफलकावरती जाऊया. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 53 वरती 4. या स्थितीमध्ये टीम कुरुशी ब्रह्मास्त्र एक सुस्थितीमध्ये संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग आतापर्यंत ब्रह्मास्त्र कुरुशी टीमने केले. आतापर्यंत सुनील शिंदेची लाजवाब फलंदाजी या इनिंगमध्ये. ओहो, लेग साईडला हा बॉल पाठीमागे निघून चाललाय. वाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव स्कोरबोर्डमध्ये जोडली जाईल. 54 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. 54 लॉस ऑफ 4 विकेट. हा फटका तुम्ही पाहू शकता. जागेवरतून खेचून मारलाय. क्षेत्ररक्षक फक्त बॉलकडे पाहत राहिले. अनिल शिंदेच्या बॅटमधून आलेला वाईडिश लॉंग ऑनला ठोकलेला एक लांबवरचा षटकार. शेवटचा बॉल आणि त्याच्यावरती केलाय वार. अनिल शिंदेच्या बॅटमधून आलेला हा सिक्सर. तब्बल धाव संख्या स्कोरबोर्डती लागते ती 60 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतात. 61 धावांचं टार्गेट आहे टीम तोरणेवाडी टीमच्या समोर.
सेकंड इनिंगला सुरुवात होते आणि सर्वांचंच पुन्हा एकदा मनापासून सरचे स्वागत करूया. बॅटिंगसाठी अनिश पहिला बॉल फेस करताना पाहायला मिळेल. पहिला बॉल खोलात टाकलेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॉल गोलंदाजी मार्क होती. एक सिनियर खेळाडू तुम्ही अनिल शिंदे यांना पाहताय. दोन बॉल डॉट येताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल यावेळेस टप्पा पडला. राईज होताना बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अनिल शिंदे चांगली गोलंदाजी. 3 बॉल सलग डॉट येताना पाहायला मिळतात. अनिश मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला बॅटर तुम्हाला पाहायला मिळतात. नॉन स्ट्राईकला प्रवीण वालुगडे तुम्हाला पाहायला मिळतात. 61 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये टीम तोरणेवाडीला या संपूर्ण मॅचमध्ये करायचं आहे. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल या सेकंड इनिंगमध्ये. पंचांकडे अपील मागितली आणि पंचांनी अपील उचलून धरली. पहिला बॅट्समन आपण जर पाहिला LBW स्वरूपामध्ये मिळतोय. अनिश मात्र या ठिकाणी बाद होत आहे. काय गोलंदाजी केले पहा. अनिल शिंदेचं कौतुक करावं लागेल. 3 बॉल डॉट आले. त्यानंतर चौथ्या बॉलवरती LBWची अपील चोरकस करण्यात आली आणि त्यानंतर पंचांनी देखील ती अपील उचलून धरली. फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतात. अनिश बॅटिंगसाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. अजित वायकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतात. संपूर्ण दोन्ही टीम आपण जर पाहिलं तर अगदी प्रॉपर क्रिकेटिंग जर्सीमध्ये किटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. चांगलं दृश्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. KSK क्रीडा प्रतिष्ठानचं क्रिकेट अपडेट आपल्याला नेहमी पाहायला मिळालंय. जोरकस मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑनला. त्या ठिकाणी सिंगल मिळणार नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. आतापर्यंत 5 बॉल विकेट आले. अनिल शिंदेचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. यानंतर विनर असा सामना खेळवला जाईल याची नोंद घ्या. टॅप स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑनला. त्या ठिकाणी प्रयत्न मात्र चांगले राहिले क्षेत्ररक्षकाचे. दुसरं मेडन षटक हाताळले अनिल शिंदेने. कौतुक करावं तेवढं कमी असेल. टाळ्यांचा प्रतिसाद हवा आहे अनिल शिंदेच्या बॉलिंगसाठी. सुपर बॉलिंग. मेडन षटक हाताळले पहा. काय क्वालिटी गोलंदाजी पाहायला मिळाली. 6च्या 6 बॉल अगदी मोजून मापून प्रत्येक बॉल पारखून टाकण्यात आला आणि कोणताही कोणत्याही प्रकारचं स्ट्रोक मात्र या टीम तोरणेवाडीच्या बॅटरना खेळू दिलेला नाहीये. अनिल शिंदे ला जवाब बॉलिंग. आता इथून पुढे आपण विचार केला तर 18 चेंडू आणि 61 धावांची गरज असेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्ही मेडन षटक हाताळताय ही देखील खूप मोठी गोष्ट आहे. प्रथमेश मोरेनी या स्पर्धेचं पहिलं मेडन षटक हाताळलं आणि त्याच्यानंतर पॉवर प्लेमध्ये खऱ्या अर्थाने अनिल शिंदेचं कौतुक करावं लागेल. मेडन षटक हाताळलंय. क्या बात आहे. अप्रतिम सॉलिड बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये पाहिली आपण अनिल शिंदे यांच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्क होती महेश येताना आपल्याला पाहायला मिळतात. वारसोळी देव टीम तुम्ही रेडी राहा. यानंतर विजयी असा सामना आपल्याला पाहायला मिळेल 2 टीममध्ये. प्रवीण वालोगडे लेफ्ट हँडर बॅटर आहेत. टीमचे कॅप्टन आहेत. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी तयार होत आहेत. 4 षटकांची लढत. पहिलं षटक मेडन आलं. त्यामुळे समीकरण आपण जर पाहिलं तर 18 चेंडू आणि 61 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क होती महेश पाहताय तुम्ही. पहिला बॉल प्रवीण वालगुडे यांच्यासाठी टाकताना आपण पाहणार आहोत. पहिला बॉल चांगला होता. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा हा बॉल. पंचांनी सांगितलं इट्स वाईड बॉल. एक अतिरिक्त रन स्कोरबोर्डमध्ये जोडली जाईल. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळत आहे. कारण पहिल्या इनिंगमध्ये सुनील शिंदेची चांगली क्वालिटी बॅटिंग. अनिल शिंदेने शेवटच्या बॉलवरती मारलेला सिक्सर तो देखील अप्रतिम होता. सुशांत शिंदेने मारलेला सिक्सर डाऊन द ग्राउंड. फटका जबरदस्त आहे परंतु 2 क्षेत्ररक्षक बॉल खाली येतील. कॅच मात्र ड्रॉप करण्यात आले. थोडासा
सूर्याचा अडथळा येताना पाहायला मिळतोय. अजय आणि सुशांत दोन्ही खेळाडू त्या ठिकाणी प्रयत्न करत होते, परंतु प्रयत्न थोडेसे अपुरे राहिले आहे आणि हातातून मात्र झेल सुटलाय. प्रवीण वालुगडे जीवनदान मिळालंय. चांगली बॅटिंग करावी लागेल. एक सिंगल येताना पाहायला मिळते. टीम तोरणेवाडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करते सेकंड इनिंगमध्ये, जिथे 61 धावा चेस करायच्या टीमला. कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रयत्न पुन्हा एकदा चुकीच. कॅच पकडले का पाहावे लागेल आणि इथे मात्र कॅच कंप्लीट करताना दुसरा फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. एकाच्या हातामधून कॅच सुटली, दुसऱ्यानी कॅच ती पकडली. रिप्ले टेलिकास्ट या ठिकाणी दाखवला जातोय. आपण जर पाहिलं तर अगदी हे दृश्य पाहण्यासारखं आहे. कॅच पकडले, अप्रतिम क्वालिटी कॅच पाहायला मिळते. विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. अजित वायकर मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत दाखल होताना पाहायला मिळतात. चांगली कॅच अजयच्या हातातून सुटल्यानंतर मात्र अविनाशनी अप्रतिम कॅच पकडली. ती नवीन बॅटर प्रशांत मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. चांगलं दर्जेदार क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल आज संपूर्ण दिवसभर. KSKच्या चांगल्या टीम तुम्हाला या मैदानाच्या आतमध्ये येऊन चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. प्रशांत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेत. आता मोठे स्ट्रोक खेळावेच लागतील. 61 धावांचा पाठलाग या संपूर्ण चेसमध्ये करायचा आहे. खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक तर मिळते, दुसरीचा प्रयत्न होईल का पाहावं लागेल आणि सिंगलवरती थांबावं लागतंय. प्रवीण वालुगडे मैदानाच्या आतमध्ये, त्यांना चांगली बॅटिंग करावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर. स्कोरबोर्डची धावसंख्या 3, 2 विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 2 मात्र तुम्हाला प्रगतीपथावरती पाहायला मिळतात. कृषी ब्रह्मास्त्र टीम चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून या मॅचमध्ये खेळताना पण त्यांना पाहतोय. पुढचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. सिंगलनी काही होणार नाहीये, कारण तुम्ही टार्गेट पाहिलं तर मोठ्या डोंगरासारखं आहे आणि तिथपर्यंत पोहोचायचं असेल ना तर तुम्हाला मेहनत करावी लागेल, कष्ट घ्यावे लागतील, मोठे स्ट्रोक खेळावे लागतील, चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल या मॅचमध्ये, आणि ते मात्र टीम तोरणीवाडीकडून होताना पाहायला मिळत नाहीये. पुढचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. इथे डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. बॉलर आणि यष्टीरक्षकांच्या मध्ये हा चाललेला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेही बॅटवरती बॉल घेतला जात नाही, बॉलच्या लाईनमध्ये येण्याचा प्रयत्न केला जात नाही. प्रॅक्टिस खूप कमी आहे. प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल. मॅचेस जिंकायचे असतील तर तुम्हाला फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षकांची प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल. हा बॉल पाठीमागे चालला. एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. नाही, इथे पंचांनी सांगितलं विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. माफी असावी, कारण पाठीमागे सुनील शिंदेने एक चांगला झेल पकडला. प्रशांतची इनिंग इथे समाप्त होताना पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणय दाखल होतोय. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 4 धावा स्कोरबोर्डती लागतात. 3 विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय आणि टीम तोरणेवाडी पूर्णपणे बॅकफुटला जाताना पाहायला मिळते. कारण जिथे 61 धावा तब्बल करायच्या होत्या, परंतु 61 धावा चेस करत असताना 4 वरती 3 विकेट आहे टीम तोरणेवाडी टीमच्या. थोडीशी दयनीय अवस्था आहे. संघाला प्रयत्न करावे लागतील. प्रवीण वालगुडे मैदानाच्या आतमध्ये आहे. येणाऱ्या 12 बॉलमध्ये काही मोठे स्ट्रोक प्रवीण वालगुडे खेळतोय का हे सुद्धा पाहावं लागेल.
गोलंदाजी मार्क होती अजय. गोलंदाजी मार्क होती आपण अजय यांना पाहतोय आणि स्ट्राईक एंडला तुम्ही प्रवीण वालोगडे जे डावखुरी फलंदाज आहेत, टीमचे कॅप्टन आहेत, त्यांना तुम्ही पाहताय. फुलटॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पाठीमागे प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सिंगल मिळताना पाहायला मिळेल. सिंगलच्या पलीकडे काही नाही. प्रवीण वालोगडेंना देखील सूर सापडलेला नाहीये. प्रवीण वालोगडेंच्या बॅटमधून देखील एकही मोठा स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळालेला नाहीये. प्रॅक्टिस करावी लागेल टीम तोरणेवाडीला, परंतु परफॉर्मन्स तुम्ही पाहिला कुरुशी ब्रह्मास्त्र टीमचा तर अप्रतिम राहिला. बॅटिंग असो, बॉलिंग असो, क्षेत्ररक्षण असो, तिन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगला खेळ राहिला. यावेळेस तुम्ही पाहू शकता पंचांचं बोट आकाशाकडे, बॅटची कडा लागली, पाठीमागे सुनील शिंदेने एक चांगला झेल पकडला. आणखी एका विकेटचं पतन, विकेट क्रमांक 5 टीम तोरणेवाडीचा. विकेट क्रमांक 4 आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश जाताना पाहायला मिळत आहेत. वन साइड मॅच पाहायला मिळते. ज्या पद्धतीने 61 धावा कुठल्या 61 धावांचं टार्गेट या ठिकाणी देण्यात आलं, टीम तोरणेवाडीचा थोडाही प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळालेला नाहीये. धावफलकावरती केलं तर 5 धावा स्कोरबोर्डती लागतात. 4 विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. तब्बल आतापर्यंत 14 बॉलचा खेळ इथे समाप्त होतोय. पुढचे 10 बॉल महत्वाचे असतील टीम तोरणेवाडीसाठी. समोर खेळ आहे, डाऊन द ग्राउंड खेळलेला फटका, डान्सिंग डाऊन द विकेट, समोरच्या दिशेने एक जबरदस्त स्ट्रोक. अगदी सुरुवात ज्या पद्धतीने होणं गरजेचं होतं ती सुरुवात लेट झाली, परंतु लेट आलेत परंतु थेट आलेत. बॅटरचं कौतुक करावं लागले. ठोकला या अप्रतिम सिक्सर. पुढचा बॉल बॅकफुटला गेले, पूलचा फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी बॅटचा टो एंड लागला. पाठीमागे एक सिंगलसाठी हा बॉल जाताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण जर पाहिली तर धावसंख्या 12 धावा तब्बल स्कोरवरती लागतायत. 61 धावांचं टार्गेट या संपूर्ण मॅचमध्ये आहे आणि जिथे 61 धावांचं टार्गेट आहे परंतु 12 धावा स्कोरवरती केवळ लागताना पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये आकाश आल्यानंतर त्यांनी एक मोठा स्ट्रोक खेळलाय. आडव्या बॅटनी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पाठीमागे आहेत, पोहोचतील तोपर्यंत मात्र धाबा किती मिळतील तर 2 धाबा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. धावसंख्या एकंदरीत पाहिली तर 14 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतायत. 7 चेंडू आणि 47 धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये. तुम्ही पाहताय क्रिकेट स्पर्धा ज्यांनी हुतेश्वर ट्रॉफी 2025 वेंगळी गावची ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि स्पर्धेची खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर कौतुक करावं लागेल, कारण सातत्यपूर्व 11 वर्ष या क्रिकेट स्पर्धेचा ध्यास वेंगळी गावाने घेतलाय. चांगल्या चांगल्या क्रिकेट स्पर्धा के प्रतिष्ठानला देण्याचं काम नेहमी सातत्यपूर्व वेंगळी गावने केलंय. शेवटचा बॉल आलाय डॉट. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. धावफलकावरती जाऊया. धावसंख्या स्कोरबोर्डती 14 वरती 4. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि इक्वेशन आहे 6 चेंडू 47 धावांची गरज टीम तोरणेवाडीसाठी. सहा चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्कवरती आपण जर पाहिलं तर सुशांत शिंदे महत्त्वपूर्ण खेळाडू आहेत कुरुशी गावचे, ते बॉलिंग मार्कवरती येतात. स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय प्रवीण वालोगडे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, इथे क्षेत्ररक्षक आहेत, गॅपमध्ये बॉल आहे, बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. प्रवीण वालोगडेचा एक स्टायलिश फटका ऑन साइडला, ऑन ड्राईव्ह, चौकार, 4 धावा. 47 मधून 4 आल्यानंतर 43 धावांची गरज आहे. 5 बॉल बाकी आहेत. प्रवीण वालोगडेने
मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. हा स्ट्रोक चांगला होता, 4 धावा देऊन गेलाय. पुढचे 5 बॉल इम्पॉर्टंट आहेत या मॅचमध्ये. फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, कव्हर्सला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, कॅच पकडतील. प्रवीण वालुगडे महत्वाचे खेळाडू आहेत, ते देखील इथे बाद होताना पाहायला मिळत आहेत. आणखी एक विकेटचं पतन. टोटल विकेट्स आपण जर पाहिल्या तर 5 विकेट्स टीम तोरणेवाडीच्या जाताना पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. रोशन बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. चार बॉलचा खेळ बाकी आहे आणि 4 बॉलमध्ये 43 धाबा करायच्या आहेत. प्रयत्न करावे लागतील, कारण शेवटच्या बॉलपर्यंत तुम्ही प्रयत्न सोडून चालणार नाहीये. 4 बॉल आहेत, 43 ची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. टीम तोरणेवाडी संघाला सुशांत शिंदे गोलंदाजी मार्क होती पाहायला मिळत आहेत. बॅटची कडा, आणखी एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. टीम तोरणेवाडी आपण जर पाहिलं ना तर कोणत्याही बॅटरने प्रयत्न केलेले नाहीयेत. कोणताही बॅटर तुम्ही जर पाहिला ना तर बॅटिंगची प्रॅक्टिस करून आलेला नाहीये आणि त्या कारणाने जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आपण जर पाहिली तर टोटल धावसंख्या 18 वरती 6 विकेट्स आहेत. 4 षटकांचा गेम आपण खेळतोय मित्रांनो. 3 चेंडू 43 ची गरज आहे इथून पुढे या मॅच मध्ये. चला थोडीशी घाई करा. अजिंक्य बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. थोडी घाई करा. वारसोळी देव टीमचे कॅप्टन आपण या. टॉस आपण करणार आहोत. यानंतर महत्वाची लढत असेल. दोन्ही टीम ज्या विनर आहेत ती मात्र त्या दोन्ही टीम नेक्स्ट मॅच खेळताना आपण पाहणार आहोत. तीन चेंडू 43 धावांची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी टीम तोरणेवाडीला. आणि गोलंदाजी मार्क होती पुन्हा एकदा तुम्ही सुशांत शिंदे यांना पाहताय. टप्पा पडला, उसळी घेणारा बॉल होता. डॉट बॉलची संख्या पाहायला मिळते, म्हणजे 2 बॉल आहेत. आणखी देखील या मॅच मध्ये वन साइड ट्रॅफिक तुम्हाला पाहायला मिळालं, कारण जिथे कुरोशी ब्रह्मास्त्र संघाने सुरुवात केली सुनील शिंदेनी, एक लाजवाब सुरुवात बॅटिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र कुठेही हा संघ थांबलेला नाहीये. ज्या पद्धतीने टीमनी बॅटिंग केली त्याच पद्धतीने टीमनी बॉलिंग देखील केली. क्षेत्ररक्षण देखील खूप चांगलं राहिलं. या संपूर्ण मॅच मध्ये शेवटचा बॉल आहे. डिक्लेअर स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल, परंतु ही मॅच मध्ये औपचारिकता आहे. 1 बॉल बाकी आहे, शेवटचा बॉल. अंतिम बॉल वरती फटका खेळलाय, परंतु पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. लॉंग ऑफला